काय चाललंय या राघवचं? इतकं का करतोय मोहिनीसाठी? या बाई जे काय म्हणतायत ते खरं आहे का? हो साहेब, खरं आहे. पण ह्यामुळे ह्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाहीये. जे काही झालं ना, तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. गन काढली हे खरं आहे, पण त्याने फक्त आम्हाला धमकी दिली, यांना नाही. अहो ताई, पण शेवटी ते हत्यारच ना. नाही नाही साहेब, म्हणजे तुमचं अगदी बरोबरच आहे. हो, खरं तर आम्हीच आधी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करायला हवी होती ना, सेल्फ प्रोटेक्शनसाठी. पण खरं सांगतो साहेब, आम्हाला हे प्रकरण वाढवायचं नव्हतं. आणि काल जे झालं तेव्हाही आणि याआधी कधीही आम्ही कधीच कायदा मोडलेला नाही, शपथ सांगतो. आणि भांडणाच्या बाबतीत बोलायचं झालं ना, तर प्रत्येक घरात होतातच की. जोपर्यंत आम्ही कोणता कायदा मोडत नाही, तोपर्यंत आमच्या घरात काय होतंय त्यावर बोलण्याचा अधिकार ह्यांना नाही. हो ना? आणि गेली 24 वर्ष आम्ही याच घरात राहतो एकत्र. आमचा काही क्रिमिनल रेकॉर्डही नाहीये साहेब. बरं, कालही जे जे झालं ना, त्याच्या सगळे डिटेल्स मी देतो ना तुम्हाला, सगळं सांगतो सविस्तर. बरं, तेही तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर हा, आर के सरांना विचारू शकता तुम्ही. हा. आर के साहेब, ते सुपरस्टार ते इथं आले होते. हो, तेच. काय आहे, घरात फंक्शन होतं, त्यानिमित्ताने येणं झालं त्यांचं. अरे वा, आम्हाला बोलवायचं ना साहेब. मॅडमचं तर करिअरच झालं आता. हा, जाहिराती म्हणू नका, फोटोशूट म्हणू नका. अहो, कधीतरी आम्हाला पण ब्रेक द्या. त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये एक पोरगा आला होता तुमच्या बरोबर, त्याने तर नंतर तोंडच नाही दाखवलं मला. कसा आहे तो? तो आहे, बरा आहे तो. त्यांना सांगा ना, आम्हाला काहीतरी ब्रेक द्या चित्रपटामध्ये. हा, ते थोडा प्रॉब्लेमच झाला, ती फिल्म बंद पडली. अरे यार, मग दुसरं काही ऑडिशन, काही चान्स असेल तर? तुम्हाला ऍक्टर व्हायचं बरोबर. हो, हो, हो. झालं ना काम. साहेब, मी पिंकी देवकर यांची बहीण आणि मी आर्टिस्ट कोऑर्डिनेटर आहे. म्हणजे मी कामं देते लोकांना मिळवून. हो, मग माझा नंबर घ्या ना, काही काम असेल तर नशिबात भेटेल ना मला. माझा फोन आता है सर, तुम्ही आपका फोन दो ना, मैं मेरा नंबर देती हूँ. हो हो मैं नंबर डायल करती हो, हूँ. घ्या घ्या. है ना? सर, मी माझा नंबर टाकते. तुम्ही मला तुमचे 2-4 मस्त फोटोज मेसेज हो, नक्की नक्की. आणि नाव वगैरे टाका सगळं, है ना? आणि काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला काम मिळालंच म्हणून समजा. नक्की. पारू, हात दे, हात दे, हात दे ग पारू. थँक्यू सो मच. तुझ्यामुळे, आज फक्त तुझ्यामुळे इंडस्ट्रीला असा हर हुन्नरी धडाडीचा एक अभिनेता मिळणार आहे. वेडी आहेस का? काय कमाल केलेस तू यांना आमच्यापर्यंत आणून. थँक्यू. चला चला, येतो आम्ही. हो, चला. कुठे ह्यांना अटक करायची, त्याचं काय? पर्सनॅलिटी बघ त्यांची. अरे भाई, मला तर दिसतंय समोर की तू त्यांना अशी ढुशूम ढुशूम ऍक्शन शिकवतोयस. आणि ते चला, येतो आम्ही. अहो, ते अटकेचं काय? अहो, पण काही गुन्हा घडलाच नाही तर? हो साहेब, नाही कसा. ह्या माणसाच्या नसलेल्या बायकोच्या आधीच्या नवऱ्याने बंदूक काढली होती ना सगळ्यांसमोर. हो, मग त्या माणसाविरुद्ध कंप्लेंट दाखल करा ना. आणि हे आणि ती बाई 22 वर्ष एकत्र राहतात बिन लग्नाचे, तो पण गुन्हाच असा ना. अहो बाई, लग्न झालेली लोक 22 महिने सुद्धा एकत्र राहत नाही. 22 वर्ष यांनी एकत्र काढली, चांगलंच आहे की. आणि यांनी कधी त्रास दिला का तुम्हाला? त्या वर्षामध्ये तुम्ही कधी यांची तक्रार केली का? नाही. मग मी काय म्हणतो साहेब, हे असं राहण्यापेक्षा तुम्ही लग्नच करून टाका ना. म्हणजे असे जे 10 लोक आहेत ना, त्यांची तोंड बंद होतील. मी नक्की विचार करेन. आणि पुढे मागे जर लग्न केलं तर हो, तुम्हाला आग्र्याचं निमंत्रण देईन ना. नक्की नक्की. चला ताई, येतो आता.
आठवण ठेवा गरीबाची. बस हा? काय अहो आता मस्त ना कराटे बिराटेचे क्लासेस शिकून घ्या है ना. हा लावून टाका क्लासेस. नक्की नक्की नक्की. काय वेळ वाया घालवला आमचा. चला सर. जी सर. जय हिंद. जय हिंद. काय गाई खुन्नस काय देतेस दिकीस ना काय. हे खूप मोठी स्टार झाली वाटतं ना तुम्हाला. पण एक लक्षात ठेवा, मोठे मोठे स्टार सुद्धा ना मोप त्रासात राहतो, ह्या लक्षात ठेवा. आणि तुम्ही सगळ्यांसमोर जी माझी नाचक्की केली आहे ना, त्यासाठी ना अख्ख्या देवकर फॅमिलीला ना एक दिवस रस्त्यावर आणलं ना तर नाव पारूबाई सांगणार नाही. ए ए जा ग काय करणार आहेस बघून घेईन मी. चल आतू धमकी किसको देतीये. आतू प्लीज शांत राहा. आई उठली ना तर प्रॉब्लेम होईल प्लीज. पिंक्या ऐक ना, आता जे काही घडलं ना ते शालिनीपर्यंत पोहोचू नको देऊस प्लीज. कालच्या प्रकरणानंतर तिची तब्येत आणखीनच खालावली. तुला सांगू, आपण आतापर्यंत तिची जेवढी काळजी घेत होतो ना त्यापेक्षा जास्त काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला. समजतंय ना तुला? अगं बाई, कोणीच कसं दिसत नाही घरात. मीच लवकर उठले की काय. फोन पण इथेच आहेत. पिंकी, मोहिनी. कार्तिकीला एकटीला ठेवून गेले कुठे सगळे. हे बाळा, कार्तिकी उठ जरा बाळा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. उठ उठ उठ, महत्वाचं बोलायचं. आई अगं मी त्या माणसाला नाही बोलवलं इथे प्लीज. मी काही म्हणाले का तुला असं? नाही तू म्हणत जरी नसशील तरी तुझ्या मनात तेच आहे आणि शेवटी सगळे मलाच ब्लेम कर. तू तुझ्या मनातून हा कडवटपणा काढून टाक बरं आधी. काल ज्या पोटतिडकीनं तू मला सांगितलंस, तू त्या माणसाला नाही बोलवलंस. तुला काय वाटतं मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही का? आणि इतर कोणाचीही जाऊ दे, तू स्वतःची शपथ घेऊन खोटं कधीही बोलणार नाहीस हे मला माहितीये. आणि मी तुला जाब विचारायला आलेच नव्हते. मग एवढं सकाळी सकाळी का उठवलं तू? अगं घरात पिंकी दिसत नाहीये, मोहिनी दिसत नाहीये, हे दिसत नाहीये. कुठे गेलेत सगळे एवढे सकाळी सकाळी? या घरात मला कधी कुणी सांगून जातं का? बघते बाहेर आहेत का. काल बाबा आले होते ना तेव्हा थांबलीस का? बोल ना बाळा. हे बघ, रक्त रक्ताकडे ओढ घेतं हे काही खोटं नाहीये. इतकी वर्ष तुला त्यांच्याबद्दल काही माहिती नव्हतं, पण आता कळलंय. त्यामुळे तुला त्या माणसाबद्दल कुतूहल वाटणं, त्यांच्या श्रीमंतीची ओढ लागणं हे स्वाभाविक आहे, मी समजू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, डोंगर हे दुरूनच साजरे असतात. पण आई या सगळ्यात एक गोष्ट मला खूप फिशी वाटली. म्हणजे तो माणूस फिशी होताच, बट डिड यू नोटीस ते मंगळसूत्र त्या माणसाकडे होतं. कसं? हो ग, कालपासून मी पण तोच विचार करते. है ना? सो स्ट्रेंज. जे मंगळसूत्र मी स्वतः तुला दिलं होतं ते तू आरकेला जाऊन दिलंस आणि ते त्या प्रतापरावकडे कसं आलं? म्हणजे आरकेच्या घराचा आणि प्रतापरावाचा काय संबंध आहे?
मोहिनी बघ फोन घरी ठेवून गेली. तुझाही फोन बाहेरच आहे. हा, तो मी मुद्दाम ठेवलाय. म्हणजे उगाच सगळ्यांना असं नको वाटायला की मी त्या माणसाशी कॉन्टॅक्ट करते. इनफॅक्ट पिंकीने तर चेक पण केला असेल फोन. तुला म्हंटल ना कडवटपणा काढून टाक मनातून. प्रयत्न तरी कर. आता उठलेस तर आवरून घे, झोपू नकोस. तसंही बाबांशी कॉन्टॅक्ट करायला आता मला त्या फोनची गरज नाही, कारण माझ्याकडे हा फोन आहे. मोहिनी अगं कुठे गेला तो तुम्ही सकाळी सकाळी सगळे? हा तुझा फोन वाजतोय आणि फोन घरातच ठेवायचा, त्याचा उपयोग काय मिळेल? एक मिनिट, मी कोणाचा फोन येते तर आरके सरांचा फोन आहे. घे, बोल. आरके सरांचं इतक्या सकाळी? बोल, बोल, बोल. उचल उचल. हॅलो, हे हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सॉरी, मी जरा अचानक फोन केलाय, पण कामच तसं होतं म्हणून केला. बोला ना सर. तू आईबाबांना घेऊन घरी येऊ शकशील? घरी? कशासाठी? कशासाठी काय? सॉरी, म्हणजे तुझा प्रश्न बरोबर आहे, पण सीन मला असं वाटतं ना की आता अजून जास्त वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये. मी आईंना वचन दिलंय ना की डिवोर्स मिळवून देण्यात मी त्यांची मदत करेन, आणि त्यामुळे लिगल प्रोसिजर लवकर सुरू करावी लागेल ना. मी माझ्या लॉयरला बोलवलंय आज, म्हणून म्हटलं की तुम्ही सगळेच आला असतात तर जरा बरं झालं असतं. हो चालेल. कितीची अपॉइंटमेंट? नाही, काय आरके वकिलाची अपॉइंटमेंट घेत नाही, आरके अपॉइंटमेंट देतो. त्यामुळे तू सांग तुला सुटेबल टाइम असेल तो, मी सांगतो वकिलाला. नाही सर, असं कसं? म्हणजे आमच्यासाठी तुम्ही तुमचा वेळ ऍडजस्ट करणार तर? काय ना, आरके कधी कोणासाठी काही ऍडजस्ट करत नाही. आपण जर तो करत असेल तर ती माणसं खास आहेत, असाच अर्थ आहे त्याचा. तू कळव मला. सर मी तुम्हाला 10 मिनिटात फोन करू? 10 मिनिटात? ओके, कूल. मी कळवते तुम्हाला सर. ठेवू फोन? ए हँग ऑन, हॅलो. मला सांग, घरी सगळे नीट आहेत ना? म्हणजे ठीक आहेत? खरं तर हा प्रश्न स्टुपिड आहे, पण विचारला. काल जे काही झालं ते तुम्हा सगळ्यांसाठीच किती पेनफुल असेल हे माहिती आहे मला. फॅमिलीची सिक्रेट्स अशी सगळ्यांसमोर एक्सपोज होणं इज बिट ऑड, बट डोंट वरी, सगळं नीट होईल. अँड जस्ट रिमेंबर वन थिंग, आरके इज ऑलवेज देअर फॉर यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ठेवते फोन. मला कळव. बाय. काय चाललंय या राघवचं? इतकं का करतोय मोहिनीसाठी? काय झालं मोहिनी? इतके सकाळी सकाळी का फोन केला होता? आरके सरांनी त्यांच्या वकिलांना बोलवलंय आईच्या डिवोर्स बद्दलचं काम सुरू करायला. आपल्याला यायला जमेल का असं विचारत होते. जमेल का म्हणजे काय? जमवायचंच. किती वाजता बोलवत आहेत ते? त्यांनी आपल्याला कधी जमेल असं विचारलंय. क्या बात करिये? आरकेला काही शूटिंग बिटिंग नाहीये का? एवढा रिकामा वेळ आहे त्याला, आणि त्याच्या लॉयरला पण. नाही म्हणजे मी त्यांना तेच म्हणाले, पण सर म्हणाले मी ऍडजस्ट करतो. इतका मोठा माणूस आहे तो, आणि आपल्यासाठी किती काय काय करतोय.
आता आपल्याला मागे हटून चालणार नाही. शालिनी, आता तुला डिवोर्स मिळूनच राहणार. चला रेडी होऊया पटकन. हं? मी सरांना कळवते. काय हो? माणूस नुसता पैशानंच नाही, मनानं सुद्धा मोठा असावा लागतो. राघव ऍक्टिंग करता करता मोहिनीच्या खरंच प्रेमात तर नाही ना पडत आहे. अजिंक्यशी बोलू का? काहीच उपयोग नाही. त्याआधी एक कॉल करायला हवा. कितीची वेळ कळू? काम कर, दुपारपर्यंत येतो सांग. आता तयार होऊन निघायला तेवढा वेळ होईलच, है ना? हो बरं, मेसेज करते त्यांना. सखी, हा माझी 12वीतली मैत्रीण आहे. ऍक्च्युली रियुनियन बद्दल बोलायला फोन केला असेल. तुझ्या मैत्रिणीचं नाव तू सखी असं सेव्ह केलंस का? हा म्हणजे सखी तिचं ओरिजिनल नाव आहे, सखी देशमुख. फ्रेंडशिप काय नाव बघून थोडी करतो आपण. माझंही नाव किती ओल्ड फॅशन आहे नाही. आई, परत मी बोलले की तुला वाईट वाटतं. बघ ना माझ्यावर कशी डाऊट घेते ही. पिंकी, जाऊ दे ना असं. तू बोल, उचल फोन, बोल. हॅलो. सो हाऊ वॉज द वेडिंग? एन्जॉयड? हो. काय ग इतक्या दिवसांनी फोन केला? काय बरं आहे ना सगळं? अच्छा, अजूनही वॉचवर आहेत का लोक तुझ्या? हो. फाईन. मी हे सांगायला फोन केलाय की मी माझं काम केलंय. आता तुझी टर्न आहे. अच्छा अच्छा अच्छा. चालेल, सांगा तुम्ही ठरवा. भेटायचंय का आपण? नाही, त्याची काही गरज नाही. मला न भेटताही तू तुझं काम करू शकतेस. हो का? अगं पण माझं काम काय ते तर सांग. सांगते ना, नीट ऐक. राघव आणि मोहिनीमध्ये जे काही घडतंय त्याचे डिटेल्ड रिपोर्ट्स मला वेळोवेळी मिळायला हवेत. कळलं? चालेल चालेल, एवढंच ना, त्यात काय. आणि मी तुला फोन करणार नाही, तू मला फोन करायचास. आणि जर तुझा फोन नाही आला तर मी कधीही फोन करेन. आणि त्यानंतर जे काही होईल त्याची जबाबदारी माझी नाही. येतंय का लक्षात? अगं तू पण ना, मी नक्की कळवेन तुला. हा, आता बिझी आहे जरा, मी करू तुला नंतर. हो, पण इतकी बिझी राहू नकोस की तुझ्या कामात चुका होतील, कारण ते तुझ्यासाठी चांगलं नसेल. हा चालेल सर, बाय बाय. वेडीच आहे नाही. झालं काय, आता एन्क्वायरी करणार आहेस काय? असं का बोलतेस ती? तिचं नाव पहिल्यांदाच ऐकलं ना, म्हणून तिने विचारलं. सांगितलं ना मी, 12वीतली मैत्रीण आहे माझी. आणि तुला माहितीये का, तिचं लग्न झालंय आता, त्यामुळे आम्ही टचमध्येच नव्हतो इतकी वर्ष. अरे पण मला आरकेकडे जायचंय ना, मग आवरा जा. काय करायचं या मुलीचं ना, खरंच काही कळत नाही मला. शालू, ए तू आरकेला कळवलंस का? कळवून टाक. मी मेसेज करते त्यांना.
ॲडव्होकेट देसाई, मी तुम्हाला सगळं समजावून सांगितलेलंच आहे. प्रतापराव नरसिंग या माणसाशी मॅमचं लग्न झालं. यांच्यासाठी तो ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स होता आणि या अबिजिव्ह रिलेशनशिपमधनं बाहेर येण्यासाठी त्यांनी 22 वर्षापूर्वी एक पाऊल उचललं. तेही आपल्या मुलींचा जीव वाचावा, त्यांचं प्रोटेक्शन व्हावं यासाठी. तो म्हणजे असं की घरातून पळून जाणं. तर त्या दिवसानंतर त्या लग्नाला तसा काही अर्थ नाही आहे. हे फक्त ऑन पेपर आहे लग्न. सो हे स्टँड नाही होऊ शकणार. आय एम होपिंग की तुम्ही तुमच्या लिगल एक्सपर्टीज वापराल आणि त्याच्यावर सोल्युशन द्या आम्हाला लवकरात लवकर. वन मोर थिंग, तो प्रतापराव नरसिंग जो काही माणूस आहे तो गावगुंड आहे. त्यामुळे या सगळ्यांची लवकरात लवकर त्यांच्या तावडीतून सुटका झाली पाहिजे. तो यांना थ्रेट देतोय. सो थोडं सिरियस आहे. ही केस प्रायोरिटीवर घ्या आणि त्याचं सोल्युशन द्या. कारण प्रॉब्लेम यांचा असला तरी केस आरकेची आहे.